परभणी जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा DRDA विभागाच्या वतीने विविध घरकुल योजनेतील 55,963 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले असून यापैकी 50,638 लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता वर्ग केला आहे। त्यापैकी जिल्ह्यातील 8,426 एवढ्या लाभार्थ्यांनी पहिला हप्ता घेऊन अद्यापही घरकुलाचे बांधकाम सुरू केलेले नाही। त्या लाभार्थ्यांनी येत्या 31 जुलैपर्यंत बांधकाम सुरू करावेत, अन्यथा संबंधित लाभार्थ्यांना वितरित केलेल्या हप्त्याची रक्कम शासन खाती जमा करावी लागणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी दिली आहे। जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आवास योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, मोदी घरकुल आवास योजना अशा विविध घरकुल योजना अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुलाचा लाभ जिल्हा परिषद जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाच्या वतीने दिला जातो। सन 2023-24 मध्ये घरकुल योजनेचे वितरण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 18,612 घरकुलापैकी 18,476 एवढ्या लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरित करण्यात आला असून त्यापैकी 3,627 एवढे घरकुल अपूर्ण असून 2,621 लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम सुरू केलेले नाही। सन 2023-24 मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेत अंतर्गत 4,403 घरकुलापैकी 275 लाभार्थ्यांनी पहिला हप्ता वितरित करण्यात आला असून त्यापैकी 66 लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे। मोदी घरकुल आवास योजनेअंतर्गत 13,589 घरकुलापैकी 12,155 एवढ्या लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता वितरित केला असून त्यापैकी केवळ 1,399 एवढ्याच लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे। रमाई आवास योजना अंतर्गत 24,423 घरकुलापैकी 17,489 एवढ्या लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरित करण्यात आला। त्यापैकी 5,490 एवढे घरकुल अपूर्ण असून 25 लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम सुरू केलेले नाही। शबरी आवास योजनेअंतर्गत 3,887 घरकुलापैकी 1,852 एवढ्या लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरित करण्यात आला असून 578 लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम सुरू केलेले नाही। यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आवास योजनेअंतर्गत 444 घरकुलापैकी 391 एवढ्या लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरित करण्यात आला असून त्यापैकी केवळ 126 लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे। जिल्ह्यात ग्रामीण भागातील नागरिकांच्या 55,963 एवढ्या घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी 50,638 एवढ्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता वर्ग देखील करण्यात आला आहे। ज्या लाभार्थ्यांनी 31 जुलैपर्यंत घरकुलाचे बांधकाम सुरू केले नाही तर त्यांच्याकडून अनुदान वसूल करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी सांगितले।